तर राज्यातील म्हणजेच महाराष्ट्रातील अनेक पर्यटक हे जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले आहेत। तर राजा राणी ट्रॅव्हल्सचे 1000 पर्यटक श्रीनगरमध्ये आहेत। त्या ठिकाणी ते अडकलेत, मात्र ते सुखरूप आहेत अशी माहिती मिळते। राजा राणी ट्रॅव्हल्सचे चेअरमन अभिजित पाटील हे सरकारच्या संपर्कात आहेत। पर्यटक सुखरूप असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। पुण्यातील जगदाळे कुटुंबातील काही नातेवाईकही काश्मीरमध्ये आहेत। राजा राणी ट्रॅव्हल्सचे 1000 पर्यटक श्रीनगरमध्ये आहेत। पहलगाममध्ये काल दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर पर्यटक काही अडकून पडलेले आहेत। राज्यातले काही पर्यटक आहेत। राजा राणी ट्रॅव्हल्सचे 1000 पर्यटक श्रीनगरमध्ये अडकलेले आहेत, ते सुखरूप आहेत अशी माहिती मिळते। राजा राणी ट्रॅव्हल्सचे चेअरमन अभिजित पाटील हे सरकारच्या संपर्कात आहेत। जळगावमधील 16 महिला काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेल्याची माहिती आहे। जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या ठिकाणी जळगावमधील महिला होत्या। जळगावमधून गेलेल्या या सर्व महिला सुरक्षित असल्याची माहिती आहे। पुण्यातील जगदाळे कुटुंबातील काही नातेवाईक काश्मीरमध्ये अडकलेत। नागपूरमधील एक कुटुंब सुद्धा पहलगाममध्ये असल्याची माहिती आहे। सिमरन रूपचंदानी यांच्या कुटुंबातील एक जण पहलगाममध्ये अडकलेले आहेत। वाशिममधील फिरायला गेलेले 51 जण हे सुखरूप असल्याची माहिती आहे। संख्या महाराष्ट्र आणि गुजरातहून जाते काश्मीरला आणि तिथे आपण जवळजवळ माझ्या मते तरी एक 10-20 हजार महाराष्ट्रातले टुरिस्ट नक्कीच काश्मीरमध्ये असतील। एक एक्झॅक्ट आकडा सांगता नाही येणार, पण मोठ्या संख्येने महाराष्ट्राचे पर्यटक जातात आणि एक्स्पेशली आता सुट्ट्या चालू झाल्यामुळे मोठ्या संख्येने टुरिस्ट आज काश्मीरमध्ये आहेत।